मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज तुम्हाला इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील युनिट 1.1 शिकवणार आहे. पण मित्रांनो, तत्पूर्वी माझी ओळख करून देतो. मी जमादार विकास गणपती न्यू इंग्लिश स्कूल रांगोळी रयत शिक्षण संस्था सातारा. चला तर मग आपण या कवितेकडे जाऊया. द नेम ऑफ दिस पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. मित्रांनो, या शीर्षकामधील काही शब्द तुम्हाला परिचित आहेत, काही शब्द तुम्हाला परिचित नाही आहेत, आणि त्यामधील अपरिचित असणारा शब्द निश्चितच कोणता आहे तर टीनएजर. विद्यार्थी मित्रांनो, टीनएजर हा आपल्या जीवनातील एक असा टप्पा आहे की जो टप्पा हा सर्वसाधारणपणे वयाच्या 13व्या वर्षापासून ते वयाच्या 19व्या वर्षापर्यंत मानला जातो. आणि अर्थातच तुम्ही इंग्रजीमध्ये असणारी कार्डिनल नंबर्स जर लक्षात घेतलेत तर 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 या सर्वच कार्डिनल नंबर्स नंतर TEEN टीन येतं हे तुमच्या लक्षात येतं. आणि अर्थातच वयाच्या 13व्या वर्षापासून वयाच्या 19व्या वर्षापर्यंत असणारा टप्पा म्हणजेच टीनेजर. अर्थातच या कवितेची सुरुवात वॉर्मिंग अपने करूया. विद्यार्थी मित्रांनो, वॉर्मिंग अप मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे चिट चॅट, की जिथं तुम्हाला ग्रुप ऍक्टिव्हिटीसाठी एक विषय दिलेला आहे. आणि अर्थातच आपल्या वर्गामधील असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जवळपास 5-6 गट आपल्याला तयार करायचे आहेत. इथं एक टॉपिक तुम्हाला चर्चेसाठी दिलेला आहे. अर्थातच त्याचा परिचय मी तुम्हाला या ठिकाणी करून देतो. पहा, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू. जेव्हा तुम्ही या वयाच्या टप्प्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेता तेव्हा तुम्ही सर्वसाधारणपणे काय करता. इथं ए पासून F पर्यंत अशा काही सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. आणि अर्थात या सिच्युएशनचा विचार करून तुम्हाला या सिच्युएशनसाठी योग्य असा प्राधान्यक्रम निवडायचा आहे. चला तर मग आपण याचा योग्य प्राधान्यक्रम कोणता असू शकेल याबाबत चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा आपल्याला एखादा या वयाच्या टप्प्यामध्ये निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेलच असं नाही. अशा वेळेस आपण स्वतंत्र आहोत, आपल्यासोबत कोणीच नाही आहोत आणि ही सिच्युएशन, ही परिस्थिती मला एकट्याला हाताळायची आहे, असे अनेक प्रसंग तुमच्या जीवनात येऊ शकतात. आणि अर्थातच पहिला प्राधान्यक्रम इथं कशाला येऊ शकेल? डी, थिंक डीपली इन सायलेन्स. या वयाच्या टप्प्यामध्ये आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो. आपली मानसिक, आपली बौद्धिक क्षमता थोडीफार तयार होत आलेली असते. आणि अशा वेळेस आपण मनपूर्वकपणे अगदी तपशिलात जाऊन विचार करायला हवा आणि योग्य निर्णय घ्यायला हवा. त्यानंतर दुसरा प्राधान्य क्रमांक आपण प्रामुख्याने कोणाला देणार आहोत? कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. आपण आपल्या या टप्प्यामधील बहुतांशी वेळ आपल्या कुटुंबामध्ये घालवतो. या ठिकाणी आपल्यासाठी सर्वात जवळचे असणाऱ्या व्यक्ती म्हणजे आपले आई वडील, आपल्या घरातील मोठी माणसं. आणि अर्थातच अशा वेळेस आपण जर एखादा निर्णय निवडी संबंधित जर सल्ला मागणार आहोत तर तो आपण आपल्या आई वडिलांना मागायला हवा, आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना मागायला हवा. आणि आताच यासाठी मुद्दा येऊ शकेल ए, दुसऱ्या क्रमांकासाठी. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण घरा व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ या स्टेजमध्ये, या टीनेजरमध्ये कुठे घालवत असतो तर शाळेमध्ये. शिक्षक हे नेहमीच आपल्याला सन्मार्ग दाखवत असतात, चांगला मार्ग दाखवत असतात. एखादा निर्णय निवडण्यासाठी आपण शिक्षकांची मदत घेऊ शकू आणि यासाठी तिसऱ्या क्रमांकाला मुद्दा येऊ शकेल ई. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सर्वात जवळचं कोण असणारा तर आपले जवळचे मित्र, की जे आपल्याला नेहमीच चांगलं चिंतात आणि त्यांना नेहमीच आपली काळजी वाटते. अशा मित्रांना तुम्ही या निवडीबाबत योग्य असा सल्ला मागू शकता. आणि अर्थात बी क्रमांकासाठी चौथा मुद्दा येऊ शकेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्राधान्यक्रम राहतो तो प्रामुख्याने सी, 5व्या क्रमांकासाठी. ज्याच्यावर खूप मोठी अशी श्रद्धा आहे अशा ईश्वराजवळ तुम्ही योग्य निर्णय घेण्याबाबत प्रार्थना करू शकाल. अँड द पोएम इज बेस्ड ऑन द सेम पॉइंट. And of course, the last point in this section is toss a coin to decide. तुम्ही नाणं उडवणार आहात आणि ठरवणार आहात की मला कुठला निर्णय घ्यायचा आणि कुठला निर्णय घ्यायचा नाही.
वॉर्मिंग अप या सेक्शनमध्ये असणारी दुसरी ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहायची बघायची. अर्थात कवितेला सुंदर करण्यासाठी, मधुर करण्यासाठी, लयबद्ध करण्यासाठी, श्रवणीय करण्यासाठी कवी या आपल्या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरत असतो की ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. मग या कवितेमध्ये जे काही अलंकार वापरलेला आहे त्याची ओळख इथं या वॉर्मिंग अप मधील दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये करून दिलेली आहे. आणि अर्थातच हे फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफी, की ज्याला मराठीमध्ये आपण परोक्ष संबोधन असं म्हणतो. चला तर मग बघूया ही ऍक्टिव्हिटी नेमकी काय आहे आणि या ऍक्टिव्हिटी अंतर्गत तुम्हाला परिचय करून देत असणारा हा अलंकार नेमका कोणता आहे. याची डेफिनेशन या ठिकाणी पहा. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing object. Such a tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. एखाद्या कवितेमध्ये जेव्हा कवी एखादी व्यक्ती आपल्या समोर नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी, वस्तूशी किंवा एखाद्या कल्पनेशी जेव्हा संवाद साधत असतो तेव्हा तो प्रामुख्याने कोणता अलंकार असतो? अपॉस्ट्रोफी अलंकार असतो. इथं काही उदाहरणं दिलीत. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, आकाशात चमकणारी ती तारका आपल्याशी संवाद साधू शकते का? साधू शकत नाही. तरी पण इथं असणाऱ्या या मुलांची भावना काय आहे की ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, तो या तारकांशी आपला संवाद साधतोय. डेथ, वेअर इज द दाय स्टिंग, मृत्यूशी इथं कवी बोलतोय. मृत्यूशी कधी आपण संवाद साधू शकतो का? साधू शकत नाही. पण तरी देखील ती असणारी एक संकल्पना आपल्याशी संवाद साधते या भावनेने कवी या ठिकाणी त्याच्याशी चर्चा करतो. ओके मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. प्राचीन कालखंडामध्ये असणारे हे आदिमानव, गुहेमध्ये राहणारे आदिमानव, त्यांच्याशी कवी या ठिकाणी संवाद साधतो की ज्यांच्याशी त्याला आता या क्षणाला प्रत्यक्षात संवाद साधता येत नाही तरी देखील तो त्यांच्याशी संवाद साधून आपलं मनोगत व्यक्त करतो. आणि कवितेमध्ये वापरली जाणारी अशी अलंकाराची कृती ही प्रामुख्याने अपॉस्ट्रोफी म्हणून ओळखली जाते. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रोफी ऑफ युअर ओन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे या इन्स्ट्रक्शनच्या खाली 5 इनकम्प्लीट लाईन्स दिलेल्या आहेत विच यू हॅव टू कम्प्लीट विथ युझिंग युअर ओन आयडियाज. पहा, ओ लाईफ हाऊ या वाक्याला आपल्याला पूर्ण करायचं. आपण जीवनाशी बोलू शकतो का? जीवन ही एक अमूर्त अशी संकल्पना आहे की ज्याच्याशी आपण संवाद साधू शकत नाही. पण तरी देखील ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर. जीवनाला संवाद साधत असताना कवी काय म्हणतो? कवी काय म्हणू शकेल की हे जीवन तू किती सुंदर आहेस. दुसरी इनकम्प्लीट लाईन, डिअर गॉड प्लीज एलिजिबल मी टू गेन ऑल द नॉलेज ऑफ दिस युनिव्हर्स. इथं देवाशी संवाद साधत असताना कवी काय म्हणू शकेल? एखाद्या विद्यार्थ्याचं मन काय म्हणू शकेल की हे ईश्वरा, या विश्वामध्ये जे काही ज्ञान आहे ते मला प्राप्त होण्याची क्षमता माझ्यात तू निर्माण कर. बुक्स या संबंधित असणारी तिसरी इनकम्प्लीट लाईन आहे, बुक्स यू आर द रिअल ट्रेजर फॉर मी. आणि अर्थातच ज्ञान मिळवण्याची खरी संपत्ती कुठे असते तर पुस्तकांमध्ये असते. आणि अर्थात या लाईनचा संदर्भ घेऊन आपण ही ओळख कशा पद्धतीने पूर्ण करू शकू? बुक्स यू आर द रिअल ट्रेजर फॉर मी. पुस्तक तूच माझ्यासाठी खरी संपत्ती आहेस. पुस्तक संवाद साधू शकत नाही पण तरी देखील कवी त्याच्याशी संवाद साधतोय. यामध्ये असताना भाग एक्झाम्स, आय विश. एक्झाम्स या वयाच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. अँड इथं तुम्हाला माहिती आहे परीक्षा देत असताना हाऊ इज अ मेंटल कंडिशन. आणि इथं त्या अनुषंगाने आपल्याला एक वाक्य पूर्ण करायचं, ही लाईन पूर्ण करायची. एक्झाम्स, आय विश इट शुड बी रिअली इझी, फुल इझी. हे परीक्षा तू माझ्यासाठी सोपी म्हणून माझ्यासमोर नेहमी येत जा. परीक्षेशी संवाद साधणारा हा तुमच्या वयोगटातील असणारा एखादा विद्यार्थी असू शकेल. त्यानंतर आकाशासंबंधित असणारी इनकम्प्लीट लाईन तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. ओ यू ब्युटिफुल स्काय, हाऊ मिरॅकल यू आर. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही आकाशामध्ये पाहता तर कितीतरी गूढ अशा गोष्टी आपल्याला दिसतात. असंख्य तारका समोर दिसतात, प्लॅनेट्स, स्टार्स.
या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात आणि अखंड असणार हे विश्व, अफाट असणार हे विश्व, त्याची गूढता किती किती मोठी असू शकेल या संबंधित असणारे वाक्य आपण सर्व शेवटी पूर्ण करू शकू. फ्रेंड्स, आफ्टर द सेकंड ऍक्टिव्हिटी इन वॉर्मिंग अप सेक्शन की जिथं आपण प्रामुख्याने अपॉस्ट्रॉफी या अलंकारासंबंधित माहिती बघितलेली आहे. पण या सेकंड ऍक्टिव्हिटीच्या खाली एक इन्स्ट्रक्शन दिली आहे की जी इन्स्ट्रक्शन या ठिकाणी अशी आहे, टीचर शुड एक्सप्लेन द अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड अपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. या कवितेमध्ये वापरलं गेलेलं फिगर ऑफ स्पीच हे अपॉस्ट्रॉफी आहे की ज्याला आपण प्रामुख्याने या कवितेला अधिक सुंदर करण्यासाठी कवीने कशा प्रकारे वापरलेला आहे हा भाग आपण समजावून घेतलेला आहे. बट ॲट द सेम टाइम द वर्ड, द टर्म apostrophe is related to punctuation mark. We have to understand it also. पण त्याचबरोबर apostrophe हे एक विराम चिन्ह देखील आहे, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. Then what exactly this punctuation mark functions was, we have to look at the title of this one. या कवितेच्या शीर्षकाकडे पहा. इथं टीनएजर्स हा शब्द वापरलेला आहे. टीनएजर इट इज इन सिंगलर. इथं वापरलेलं हे टीनएजर कसं आहे, एक वचनी. पण चा, ची, चे हा भाग ऍड करण्यासाठी आपण या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी मार्क वापरलेला आहे आणि अपॉस्ट्रॉफी नंतर काय आलेला, यस आलेला की ज्याचा अर्थ प्रामुख्याने काय झालेला, एका किशोरवयीन मुलाची प्रार्थना. सो आपल्याला एकाच वेळेस दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यामधील एक गोष्ट म्हणजे अपॉस्ट्रॉफी हे एक फिगर ऑफ स्पीच तर आहेच, शिवाय हे एक विराम चिन्ह देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक युनिटच्या सुरुवातीला वॉर्मिंग अप हा सेक्शन दिला जातो. अँड व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड गिव्हिंग इट बिफोर ईच अँड एव्हरी टेक्स्ट ऑफ प्रोज. प्रत्येक कवितेच्या धड्याच्या सुरुवातीला हा वॉर्मिंग अप सेक्शनचा भाग नेमका कशासाठी असतो हा भाग आपल्याला जाणून घ्यायचा आहे, समजावून घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मैदानात खेळाडू खेळण्यासाठी जातात तेव्हा ते प्रत्यक्षात लगेच तो खेळ खेळायला सुरुवात करत नाहीत. सर्वप्रथम स्वतःची बॉडी ते स्ट्रेच करतात, लाईट एक्सरसाइज करतात, थोडंसं वॉर्म अप करतात आणि त्यानंतर ते खेळण्यासाठी प्रत्यक्षात जातात. अगदी त्याच पद्धतीने पुढे येणारी जी कोणती कविता आहे, धडा आहे, तो अधिक चांगला समजण्यासाठी आपल्याला वॉर्मिंग अप सेक्शन मध्ये अगदी मनापासून भाग घ्यायला हवा, त्यात आपल्याला पार्टिसिपेट व्हायला हवं आणि तेव्हाच पुढे येणारा टेक्स्ट आपण अगदी चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो. इथेच थांबूया आणि लवकरच आपण टीनएजर्स प्रेयर की जी पान क्रमांक 3 वर दिलेली आहे ती देखील आपण पाहूया. थँक्यू.